लोकसभेच्या अनुषंगाने देशभरात 16 मार्चपासून आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे राज्यातील विधानसभेचा अर्थसंकल्प पूर्ण झाला नव्हता. म्हणून यावेळी महायुतीच्या सरकारने अतिरिक्त संकल्प मांडला. 3-4 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या सरकारचा हा जवळपास 2 वर्षाच्या कारकिर्दीचा अंतिम अर्थसंकल्प होता. हा अर्थसंकल्प मतपेरणीचा संकल्प आहे असं म्हणलं जात आहे. या अर्थसंकल्पात नेमकं काय काय मांडण्यात आलं आहे तेच सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. अजित पवार यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सरकारने मतांच्या बेगमीसाठी होऊ दे खर्च या संकल्पही सोडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राज्यावर वाढत चाललेला कर्जाचा बोजा, राज्याची वाढत चाललेली महसुली तूट, विविध क्षेत्रांच्या विकासाचा वाढीचा मंदावत असलेला विकासदर, राज्याची आर्थिक व औद्योगिक प्रगतीचे नव्हे तर कृषी उत्पादनातही होत असलेली घसरण, दरडोई उत्पन्नात झालेली घसरण, वीज निर्मिती व वापरात झालेली घट आदी सर्व बाबींकडे या मतसंकल्पाने साफ दुर्लक्ष करून केवळ मत संकल्पाचाच निर्धार केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसे अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होण्याच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात राज्याच्या गंभीर बनत चाललेल्या अर्थस्थितीची जाणीव करून देण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्र प्रथम या भाजपच्या आवडत्या घोषवाक्याची जाणीव ठेवून महायुती सरकारच्या या अर्थसंकल्पात राज्याची आर्थिक पिछेहाट रोखण्यासाठी काही ठोस धोरणे आखली जातील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात अतिरिक्त अर्थसंकल्पावर मतपेरणीचा निर्धार भारी पडल्याचेच स्पष्ट होते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत योजनेअंतर्गत राज्यातील मात्र महिला देण्यात येणार आहेत. तर वार्षिक 8 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा महायुती सरकारने केली आहे. यात वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींनाही शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्कात पूर्ण माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेतील लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10,000 रुपयावरून 25,000 रुपये करण्यात आले आहे. राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी या अर्थसंकल्पात 78 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकंदर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतांची बेगमी करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांना मधाचे बोट लावण्याची कसरतच या अतिरिक्त अर्थसंकल्पात पदोपदी करण्यात आलेली आहे. मात्र राज्याच्या अर्थ अधोगतीवर मौनच बाळगण्यात आले आहे. त्यामुळे या लोकप्रिय घोषणांच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या तिजोरीत जो बक्कळ पैसा यावा लागतो तो कुठून येणार हा प्रश्न कायम आहे. यामुळे सत्ताधारी पक्षाची ऐन निवडणुकीत झोप उडण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.